पुढे आहे बघा नोबेल पुरस्कार 2023, त्यानंतर भारतरत्न पुरस्कार यावर्षी जाहीर झालेले आणि यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार 2024. तीनही पुरस्कार आपण एका ठिकाणी घेतलेले आहेत. कारण याचं कारण असं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे तीनही पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. यावर 100% एक ना एक प्रश्न या 3 पुरस्कारावर एक प्रश्न आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा नोबेल पुरस्कार 2023 जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिनमध्ये कोणाला मिळाला? कॅटलिन कारिको, ड्रू वेसमन या 2 शास्त्रज्ञांना. कशासाठी? त्यांनी आर-एन-ए लस या संबंधी आर-एन-ए लस तयार करण्याच्या संबंधीचं जे त्यांचं योगदान आहे त्याच्या संबंधात त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पुढे आहे भौतिकशास्त्र. त्याच्यामध्ये पियरे ऑगस्टिनी, फेरेंग क्राउज, ॲनी एल हुल्लियर या तिघांना मिळालेला आहे. काय आहे संशोधन? इलेक्ट्रॉन्स डायनामिक इन मॅटर. इलेक्ट्रॉन्स डायनामिक इन मॅटर या संशोधनासाठी त्यांना मिळाला. आपल्याला फक्त विजेते आणि संशोधन किमान एवढं लक्षात ठेवायचं आहे. शांतता नर्गिस मोहम्मदी यांना प्राप्त झालेला आहे, ज्या इराणच्या आहेत. नर्गिस मोहम्मदी साहित्यासाठी शांततेसाठी आणि साहित्यासाठी. नॉर्वेजियन लेखक जॉन फोसे यांना साहित्यासाठी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अर्थशास्त्राचा जर पाहिला तर कॉल्डिया गोल्डिन बघा, गोल्ड हे अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचं इंडिकेटर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र, कॉल्डिया गोल्डिन. ठीक आहे, गोल्ड या याच्यावरून लक्षात घ्या. संशोधन काय आहे? महिला श्रमिक बाजाराचे परिणाम याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, याच्यामध्ये माउगी बॉवंडी, लुईस ब्रूस, अलेक्सी एकिमो या तिघांना मिळालेला आहे क्वांटम डॉट्सच्या संशोधनाशी संबंधित. पुढे सुरुवात जर पाहिली तर 1901 मध्ये. आणि अर्थशास्त्राचा जो नोबेल आहे त्याची सुरुवात फक्त 1901 ला नाही, त्याची 1968 पासून सुरुवात आहे. 5 जे आहे अगोदरचे ते 1901 ला सुरू झाले. अर्थशास्त्र मात्र नंतर 1968 ला त्यामध्ये देणं सुरू केलेलं आहे. मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. एकूण 6 क्षेत्रासाठी. शांततेचा नोबेल बघा, ओस्लो हे नॉर्वेची राजधानी आहे, त्या ठिकाणाहून दिला जातो शांततेचा नोबेल. आणि बाकीचे 5 हे स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणाहून दिले जातात, वितरित केले जातात. ठीक आहे. पुढे आता पाहू आपण भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न पुरस्कार 2024 संबंधी जर पाहायचं झालं तर इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षी 5 व्यक्तींना हे जाहीर झालेले आहेत. जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिले जात होते, परंतु तो जो नियम होता तो मोडून 5 व्यक्तीला त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. 49वा कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी माहित आहे आपल्या सर्वांना, त्यांना 50वा प्राप्त झाला. 51 चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, त्यानंतर मनुकुंबू संभाशिवन स्वामीनाथन, एम.एस. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक, भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना प्राप्त झालेला आहे. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग हे माजी पंतप्रधान आहेत. ठीक आहे. लालकृष्ण अडवाणी भारताचे उपपंतप्रधान राहिलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये क्रम जर विचारू शकतात, क्रमपेक्षा इथं काय महत्वाचं आहे की किती व्यक्तींना आतापर्यंत भारतरत्न प्राप्त झालेला आहे? 53 व्यक्तींना. यावर्षी 5 व्यक्तींना त्या ठिकाणी जाहीर झाला आहे. याचा जर क्रम विचारला तर कलेचा नरस्वामी हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. इनिशियल वरून त्याचे ते नावं आहे. सुरुवात आहे भारतरत्न पुरस्काराची 2 जानेवारी 1954 पासून. ठीक आहे. 1954 ला 3 व्यक्तींना तो जाहीर झाला होता. त्याच्यामध्ये कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी आणि सी व्ही रमन या तिघांना पहिल्यांदा प्राप्त झाला. पहिल्या म्हणजे 54 ला तिघांना तो प्राप्त झाला. शिफारस कोण करत असते? तर पंतप्रधान त्या व्यक्तीची शिफारस करतात आणि मग त्यांना तो दिला जातो. अगोदर कला, साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान व समाजसेवा या 4 क्षेत्रासाठी दिला जात होता. परंतु 2011 पासून कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. ठीक आहे. महाराष्ट्रीयन व्यक्ती आतापर्यंतचे 9 आहेत. 9 महाराष्ट्रातील व्यक्तींना तो प्राप्त झालेला आहे. 2019 मध्ये म्हणजे याच्या आधीचे भारतरत्न कोणाला मिळाले होते? प्रणव मुखर्जी माजी राष्ट्रपती, भूपेन हजारिका हे शास्त्रीय संगीतकार आहेत, आणि नानाजी देशमुख समाजसेवक यांना तो प्राप्त झाला होता. पुढे आहे बघा, पुढचा महत्वाचा पुरस्कार म्हणजे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024. याच्यामध्ये 2 जणांना यावर्षी हा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रख्यात कवी गुलजार ज्यांचं कार्य उर्दू भाषेच्या संबंधित आहे. त्यानंतर महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी संस्कृत भाषेमध्ये
उत्कृष्ट कामगिरी त्या ठिकाणी केल्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्थापना ज्ञानपीठची 1961 ची आहे. सुरुवात आहे 1965 ची. हा पुरस्कार जो आहे तो 22 राजभाषा 8व्या अनुसूचीतल्या आणि इंग्रजीला सुद्धा आता देणं सुरू केलेला आहे. अगोदर 22 राजभाषा 2018 पासून त्या ठिकाणी इंग्रजीला पण दिला जातो, राजस्थानीला अजूनपर्यंत दिला जात नाही. तर एकूण 23 भाषा त्याच्यामध्ये आहे. प्रधान भारतीय ज्ञानपीठ या संस्थेद्वारे या संस्थेचे संस्थापक आहेत टाइम्स इंडियाचे प्रकाशक शाहू जैन. मरणोत्तर हा पुरस्कार सुद्धा दिला जात नाही. आणि जो पहिला पुरस्कार दिला होता स्थापना 61 ची जरी असली तर पहिला पुरस्कार 1965 ला मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना तो मिळाला होता. पहिल्या महिला कोण आहेत हा पुरस्कार जिंकणाऱ्या? बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी. तर एवढं आपण डिटेलमध्ये का घेताय? कारण ज्ञानपीठवर तेवढ्या डिटेलमध्ये डीपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हा डेटा घेतलेला आहे. 1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता, म्हणजे एखाद्या त्यांच्या साहित्यासाठी दिला जात होता, एखाद्या कादंबरीसाठी दिला जात होता. परंतु त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखनाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले. म्हणजे संपूर्ण त्यांच्या साहित्यामध्ये काय योगदान आहे ते योगदान विचारात घेऊन आता तो पुरस्कार दिला जातो. अगोदर एखाद्या कादंबरीला दिला जायचा. ठीक आहे. स्वरूप काय असते? वांग देवीची म्हणजे देवी सरस्वतीची मूर्ती आणि 11 लाख रुपये रोख रक्कम. पहिला बघा इंग्रजी हा 2018 मध्ये त्या ठिकाणी जाहीर झाला. अमिताभ घोष यांना ज्ञानपीठ इंग्रजी भाषेसाठी पहिल्यांदा दिला गेला. ठीक आहे. अमिताभ घोष. एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील 2 वर्षासाठी पुरस्कारासाठी ती भाषा पात्र नसते. समजा आता यावर्षी कोणाला झाला उर्दू आणि संस्कृत, तर आता पुढील 2 वर्ष उर्दू आणि संस्कृतला तो मिळणार आहे का? नाही. कारण 2 वर्ष ते या भाषा विचारात घेतल्या जाणार नाही. 57वा जो आहे या आधीचा तो दामोदर मावजो प्रश्न पण आलेला आहे. दामोदर मावजो यांना जो आहे तो मिळाला होता. कोकणी भाषेच्या संबंधित ते लेखक आहेत. पुढे आहेत बघा क्रीडा संबंधित पुरस्कार. ठीक आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे. सुरुवात आहे 1991-92. चिराग चंद्रशेखर शेट्टी. ठीक आहे. चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साईराज या 2 बॅडमिंटनपटूंना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. अगोदर याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता झालेला आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. महत्वाचा पुरस्कार आहे. दोन्ही बॅडमिंटनपटू आहेत. चिराग शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साईराज. अर्जुन पुरस्कार बघा 1961 ची सुरुवात आहे. यावर्षीचे अर्जुन पुरस्कार जवळपास 26 जणांना, आकडा कन्फर्म माहित नाही, पण जवळपास 26 खेळाडूंना प्राप्त झालेले आहेत अर्जुन पुरस्कार. त्यामधले मी काहीच घेतले आहेत. याच्यामध्ये मोहम्मद शमी क्रिकेट, त्यानंतर महाराष्ट्रातील दिव्यकृती सिंग महाराष्ट्रातील नाही आहेत. यांनी हिला दिव्यकृती सिंगला घोडेस्वारीमध्ये ड्रेसेस या कॅटेगरीमध्ये तो खेळाडू आहे. दिव्यकृती सिंग महिला आहे. तर पहिली आहे ती याच्यामध्ये प्राप्त होणारी अर्जुन पुरस्कार प्राप्त होणारी, त्याच्यामुळे घेतलेली आहे. घोडेस्वारीशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ओजस देवतळे तिरंदाज आहे. अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक ऍड करा तुमच्या पीडीएफ मध्ये, अदिती गोपीचंद स्वामी हे सुद्धा तिरंदाज आहे महाराष्ट्रातील. अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार पण या ठिकाणी असतो. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार पण दिला जातो. सुरुवात आहे द्रोणाचार्य पुरस्काराची 1985 ची. याच्यामध्ये गणेश देवरुखकर महाराष्ट्रातील आहेत. मलखांब प्रशिक्षक आहेत ते. त्यानंतर जसकिरत सिंग ग्रेवाल गोल्फ संबंधीचे प्रशिक्षक आहेत. भास्करन ई कबड्डी. त्यानंतर जयंता कुमार पुशीलाल टेबल टेनिस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पहिल्यांदा लक्षात ठेवा. जेवढे हे 3-4 नाव दिलेले आहेत, 25-26 नावं आहे. किमान हे 3-4 नावं अर्जुन पुरस्काराचे लक्षात ठेवा. द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये पहिलं नाव लक्षात ठेवा, गणेश देवरुखकर मलखांब प्रशिक्षक आहेत. त्यानंतर बघा याच्यामध्ये एक विद्यापीठाला सुद्धा एक पुरस्कार, मौलाना आझाद अबुल कलाम, इथं लिहून घ्या. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी असते, ती कोणत्या विद्यापीठाला दिली जाते? ठीक आहे. एकदा प्रश्न विचारला होता कंबाईन मध्ये काका, कंबाईन मध्ये विचारला होता मला वाटते. काय विचारला होता? मौलाना अबुल कलाम आझाद जी ट्रॉफी असते राष्ट्रीय खेल पुरस्काराशी संबंधित आहे.
ती मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी कोणत्या विद्यापीठाला मिळाली ते एका वाक्यात त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, गुगलवर तुम्हाला ते आरामात भेटून जाईल. पुढे आहे तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022. हा सविता कंसवाल मरणोत्तर दिला गेला, गिर्यारोहक होत्या. तुलसी चैतन्य मोथुकुरी जलतरणपटू आहे. अंशु कुमार तिवारी स्कायडायव्हर आहे. परवीन सिंग गिर्यारोहक आहे. तर जमीन, पाणी आणि हवा याच्यामध्ये जे साहसी साहस दाखवणाऱ्या खेळाडूंना किंवा व्यक्तींना तो दिला जातो. तर गिर्यारोहक, जलतरणपटू, स्कायडायव्हर आणि हे गिर्यारोहक हे नावं एकदा वाचून घ्या. लक्षात राहिले तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे. पुढे आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. याच्यामध्ये मुंबईमध्ये हा सोहळा पार पडला. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान ठरलेला जवान हा चित्रपट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक 12th फेल हा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डीवांगा एनिमल. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ओपनहायमर या चित्रपटाला तो मिळालेला आहे. पुढचे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी पुरस्कार हा इंदूर शहराला मिळाला. त्यानंतर सुरत, त्यानंतर आग्रा. स्मार्ट राज्य जर बघितलं स्मार्ट सिटी आणि तो राज्यांमध्ये मध्य प्रदेश अव्वल आहे, तामिळनाडू, राजस्थान. त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2023. सर्वात स्वच्छ शहर कोणतं ठरलेलं आहे तर यावर्षी 2 शहरांना 23 मध्ये 2 शहरांना विभागून दिलेलं आहे. इंदूर आणि सुरत हे पहिल्या क्रमांकावर आहेत. नवी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर, विशाखापट्टणम तिसऱ्या क्रमांकावर. सर्वात स्वच्छ राज्य बघा महाराष्ट्र, नोट डाऊन करा. सर्वात स्वच्छ राज्य महाराष्ट्र, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर छत्तीसगड. इंदूर शहराने लगातार 7व्यांदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. आता 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येचा जर विचार केला, 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा जर विचार केला, त्याच्यामध्ये सासवड आहे, महाराष्ट्रातील पाटण, लोणावळा, कराड हे सर्व महाराष्ट्रातील आहेत. यांनी क्रमांक पटकावलेला आहे. याच्यावर पण प्रश्न विचारला होता एकदा मेन्समध्ये. पुढे आहे जेसीबी साहित्य सन्मान पुरस्कार 2023. जेसीबी साहित्याशी संबंधित पुरस्कार आहे. तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना तो प्राप्त झालेला आहे. कादंबरी आहे त्यांची आलंदा पच्ची या कादंबरीसाठी त्याचं अनुवादन फायर बर्ड या इंग्रजी अनुवादासाठी तो मिळालेला आहे. इंग्रजीत कोण अनुवाद केला होता? जननी कन्नन यांनी तो इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता. पुढे बघा, पुढचा पण महाराष्ट्र उद्योग पुरस्कार हा महत्वाचा आहे, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने उद्योग क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी जे करणार त्यांच्यासाठी काय केलेले आहेत, महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 त्या ठिकाणी जाहीर केले. पहिलाच पुरस्कार आहे, त्यामुळे प्रश्न येणे साहजिक आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग पुरस्कार उद्योग रत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे. उद्योग रत्न हा रतन टाटा यांना मिळालेला आहे. तर हे व्हेरी IMP आहे. उद्योग रत्न पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2023चा पहिला पुरस्कार रतन टाटा यांना. त्यानंतर याच्यामध्ये कॅटेगरी आहे एक उद्योग मित्र नावाचा, तो आदर पुनावाला यांना मिळालेला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आदर पुनावाला. उद्योगिनी पुरस्कार जो महिलांना दिला जातो, ज्या महिला उद्योग क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतात, तर गौरी किर्लोस्कर यांना तो पहिला मिळालेला आहे. उत्कृष्ट मराठी उद्योजक हा विलास शिंदे यांना मिळालेला आहे. रतन टाटा लक्षात ठेवा, गौरी किर्लोस्कर, ठीक आहे. उद्योग मित्र पण माहिती असू द्या. हे चारही पुरस्कार पहिले असल्यामुळे महत्वाचे आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा तितकाच महत्वाचा पुरस्कार. अशोक सराफ हा पुरस्कार जिंकणारे पहिले पुरुष अभिनेते ज्याला म्हणतात, ठीक आहे, पहिले अभिनेता ठरलेला आहे. स्थापना आहे 1995ची. बघा, आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप आहे 25 लाख रोख रक्कम आणि शाल सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र हे स्वरूप आहे. पहिला जर बघितला महाराष्ट्र भूषण तर तो पु ल देशपांडे साहित्य 1996, ठीक आहे. सुरुवात कधी आहे? स्थापना आहे 1995ची. 96ला मला वाटते पहिला दिलेला आहे पु ल देशपांडे. हे साल एकदा माहिती करून घ्या. तसं पहिलं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. 2022चा या आधीचा अप्पासाहेब धर्माधिकारी
2021चा आशा भोसले यांना तो मिळाला होता. तर हे महाराष्ट्र भूषण बद्दल एवढी एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते आहेत देवकी पंडित नांबियार, हिंदुस्थानी गायन संगीत या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. अशोक सराफ अभिनय यांना संगीत नाटक अकादमी 2022 सुद्धा मिळालेला आहे. विजय चव्हाण, शामराव चव्हाण लोकसंगीतशी संबंधित आहे, ढोलक वादक आहेत. फेलोशिप सुनैना हजारीलाल यांना मिळालेली आहे. संगीत नाटक अकादमीची फेलोशिप फेलोशिप महत्वाची असते बघा. सुनैना हजारीलाल हे नाव लक्षात ठेवा. पुढे आहे दादासाहेब फाळके पुरस्कार 2021. याच्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 व्हेरी IMP आहे. वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 8व्या महिला ठरलेल्या आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्यांचं प्रावीण्य आहे. वहिदा रहमान यांचं अभिनेत्री सुद्धा आहेत. पहिला चित्रपट त्यांचा रोजुलू मराई आणि जयसिंहा तेलुगू भाषेमध्ये आलेला आहे. त्यांना बघा पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. पद्मभूषण आहे. हे 2 नागरी पुरस्कार भारत सरकारचे प्राप्त आहेत, पद्मश्री आणि पद्मभूषण. राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे. रेशमा और शेरा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सुरुवात कधी आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची? तर 1969 मध्ये. कोण देतो दादासाहेब फाळके पुरस्कार? माहिती प्रसारण मंत्रालयातर्फे हा दिला जातो. पहिला पुरस्कार जो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार तो एका महिलेला म्हणजेच देविका राणी या अभिनेत्रीला मिळालेला होता. 2020चा याच्या आधीचा आशा पारेख यांना तो प्राप्त झाला होता. आणि दादासाहेब फाळके यावर्षीचा मिथुन चक्रवर्ती यांना त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021 बघा. 69वे हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होते. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन ठरलेला आहे. चित्रपट कोणता? अल्लू अर्जुनचा यांचा पुष्पा या चित्रपटासाठी. याच्यामध्ये अभिनेत्री सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री कीर्ती सेनन आणि कीर्ती सेनन निमी या चित्रपटासाठी. त्यानंतर प्लस आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी हे या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं नाही, ते त्या ठिकाणी मेन्शन करून घ्या. आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या दोघींना अभिनेत्री म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटलेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? रॉकेटरी द नंबी इफेक्ट. याचे डायरेक्टर कोण आहेत? R माधवन. त्यानंतर सर्वात लोकप्रिय चित्रपट RRR. त्यानंतर हिंदी चित्रपट सरदार उधम. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा व्हेरी IMP आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑल ओव्हर म्हणत आहे मी, निखिल महाजन यांना मिळालेला आहे गोदावरी या मराठी चित्रपटासाठी. राष्ट्रीय एकात्मतेवरील पुरस्कार द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळालेला आहे. त्यानंतर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 हे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आहेत. भारत सासने यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. भारत सासने हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे. सुरुवात कधी झाली विंदा करंदीकरची करंदीकर जीवनगौरव पुरस्काराची? 12-13 मध्ये. पुरस्कार देणारी संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे हा दिला जातो. त्याच्यानंतर आणखी पण काही पुरस्कार आहेत महाराष्ट्र शासनाचे. डॉक्टर अशोक रा केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, डॉक्टर प्रकाश परब व्यक्ती आणि संस्था दोन्हींना दिला जातो. व्यक्ती कोण आहेत? डॉक्टर प्रकाश परब आणि वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव या संस्थेला. कविवर्य गणेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2023 डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांना मिळालेला आहे. आणि संस्था या कॅटेगरीमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या संस्थेला तो मिळालेला आहे. श्रीपू भागवत पुरस्कार पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस तो प्राप्त झालेला आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट अमेरिकन गायिका. त्यानंतर 2022चा व्लादिमीर झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांना मिळाला होता. यावर्षीचा टेलर स्विफ्ट यांना मिळालेला आहे. पर्सन ऑफ द इयर टेलर स्विफ्ट अमेरिकन गायिका आहे. त्याच्यानंतर ॲथलीट टाइम्स पर्सन ॲथलीट ऑफ द इयर लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा आहे, त्याला प्राप्त झालेला आहे. आणि टाइम CEO पर्सन ऑफ द इयर सॅम अल्टमन ओपन AIचे CEO आहेत. तर किमान हे एवढे लक्षात ठेवा. एवढं लक्षात राहत नसेल तर फक्त टेलर स्विफ्ट
टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 मिळालेला आहे. त्यानंतर मग खालचे 2 लक्षात ठेवले तरी चालतील. ठीक आहे. महत्वाचा कोणता आहे? टेलर स्विफ्ट. ICC पुरस्कार 2023 क्रिकेटर ऑफ द इयर 2023 पॅट कमिन्स ला प्राप्त झालेला आहे, जो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर ICC चे पुरस्कार पाहत आहोत. एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर वन डे मध्ये विराट कोहली, भारत. कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे. त्यानंतर T20 क्रिकेटर ऑफ द इयर सूर्यकुमार यादवला, भारताचा खेळाडू आहे. पुढे आहे बघा ग्रॅमी पुरस्कार, हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार आहे. झाकीर हुसेन यांना 3 ग्रॅमी प्राप्त झाले, तर बासरीवादक राकेश चौरसिया यांना 2024 साली 2 ग्रॅमी पुरस्कारावर त्यांची 2 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार शक्ती नामक भारतीय फ्युजन बँडला त्यांच्या धिस मोमेंट या अल्बमसाठी तो मिळाला. याच्यामध्ये या शक्ती बँडमध्ये बघा आणखी बरेचसे भारतीय त्याच्यामध्ये आहे. झाकीर हुसेन तर आहेतच. त्यानंतर गायक शंकर महादेवन आहेत. गिटार वादक जॉन मॅलॉफ्लिन होते. तबला वादक व्ही सेल्वा गणेश, व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन यांना सुद्धा एका कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार या कॅटेगरीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर झाकीर हुसेन यांना बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, 84 आणि झाकीर हुसेन यांना. ठीक आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 बघा, हा सुद्धा अति महत्वाचा पुरस्कार आहे. कारण लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे तो पुरस्कार त्या ठिकाणी घोषित करण्यात आला आणि पहिलाच पुरस्कार नरेंद्र मोदी यांना 2022 मध्ये तो त्या ठिकाणी प्रदान केला गेला. ठीक आहे. या वर्षीचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, अमिताभ बच्चन यांना 2024चा प्राप्त झालेला आहे. अगोदर पहिला नरेंद्र मोदी, दुसरा आशा भोसले आणि तिसरा या वर्षीचा अमिताभ बच्चन यांना तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तीनही लक्षात ठेवले तर फारच चांगलं. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 अशोक शुक्ला जे छत्तीसगड मधील आहेत त्यांना तो मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय लेवलचा हा पुरस्कार आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोण? अशोक शुक्ला छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक, तसेच ते छत्तीसगड मधील हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीचे संस्थापक आहेत. ग्रीन ग्लोबल म्हणून समजला जातो. हा पुरस्कार ग्रीन नोबेल म्हणून बघा समजला जातो, जो एका भारतीय पर्यावरणवाद्याला भेटलेला आहे, अशोक शुक्ला यांना. त्याच्यामुळे महत्वाचा आहे. त्यानंतर व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 हा ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो. हा बघा आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांनी लुप्तप्राय पक्षी प्रजाती ग्रेटर ॲड्ज्युटंट स्टॉर्क आणि त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धन प्रयत्नासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. फक्त नाव जरी लक्षात राहिलं तरी खूप झालं, कारण नावच त्या ठिकाणी विचारलं जाणार की व्हिटले गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला मिळाला, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झालेला आहे. तर हे नावं लक्षात ठेवा, पौर्णिमा देवी बर्मन, अशोक शुक्ला. ठीक आहे. पुढे बघा, पुढे अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत, कारण या वर्षीचे पद्मविभूषण म्हणजे नागरी पुरस्कार. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आपण भारतरत्न तर ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आता आहे पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. हे सर्व पुरस्कार महत्वाचे आहेत. दरवर्षी याच्यावर प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा पद्मविभूषण पुरस्कार 2024 5 व्यक्तींना प्राप्त झाले. त्याच्यामध्ये पद्मा सुब्रमण्यम तामिळनाडूच्या आहेत कला या क्षेत्रामध्ये, वैजयंतीमाला तामिळनाडू कला या क्षेत्रामध्ये, चिरंजीवी आंध्र प्रदेश कला या क्षेत्रामध्ये. पहिले 3 कलाकार आहेत. पद्मा सुब्रमण्यम, वैजयंतीमाला तामिळनाडूच्या आहेत, चिरंजीवी आंध्र प्रदेशचे आहेत कला क्षेत्रामध्ये. त्यानंतर व्यंकय्या नायडू माजी उपराष्ट्रपती आंध्र प्रदेश पब्लिक अफेअर्स या कॅटेगरीमध्ये, बिंदेश्वर पाठक बिहार समाज कार्यासाठी. तर 5ही व्यक्ती अत्यंत महत्वाचे आहेत. 5ही नावं आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पद्मभूषण 2024 याच्यामध्ये 17
व्यक्तींना ते प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामधले आपल्याला महाराष्ट्र संबंधित लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्र संबंधित बघा पहिले हरमसजी कामा, साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता या कॅटेगरीमध्ये या क्षेत्रासाठी. त्यानंतर अश्विनी मेहता औषधी, मेडिसिन. राम नाईक सार्वजनिक सेवा, राजदत्त कलाकार, अभिनेता आहेत. प्यारेलाल शर्मा कला, कुंदन व्यास साहित्य शिक्षण पत्रकारिता. तर हे कुंदन व्यास, प्यारेलाल शर्मा, राजदत्त, राम नाईक, अश्विनी मेहता, हरसमजी कामा हे 6 लक्षातच पाहिजे. त्यानंतर इतर काही महत्त्वाचे मध्ये एक लक्षात ठेवा, न्यायाधीश एम फातिमा बिवी यांना सार्वजनिक क्षेत्रासाठी त्या न्यायाधीश एम फातिमा बिवी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या होत्या किंवा आहेत. त्यांना तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचं निधन सुद्धा अलीकडेच झालेलं आहे. त्यानंतर उषा उतुप यांना कला या क्षेत्रासाठी मिळालेला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना सुद्धा 2024चा पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पद्मश्री पुरस्कार फक्त आपण महाराष्ट्रातले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडा शी संबंधित आहेत, मलखांब प्रशिक्षक ते आहेत. मनोहर डोळे औषधी या क्षेत्रासाठी. त्यानंतर झहीर काझी साहित्य शिक्षण या क्षेत्रासाठी. शंकरबाबा पापळकर समाजसेवा. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम औषधी. कल्पना मोरपरिया व्यापार उद्योग. तर हे महाराष्ट्रातील किती 6 1 2 3 4 5 6 व्यक्तींना महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना तो प्राप्त झालेला आहे. तर किमान एवढे लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदींना बघा सर्वोच्च पुरस्कार बऱ्याचशा देशाचे सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालेले आहे. कधी कोणता पुरस्कार विचारतील सांगता येत नाही. तर अलीकडील आपण काही लक्षात ठेवू. अलीकडेच आता रशियाचा त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आता मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. तर मार्च 2024 मध्ये ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्प भूतानचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मला वाटते फ्रान्सचा सर्वोच्च नाही, द्वितीय पुरस्कार आहे. द्वितीय सर्वोच्च पुरस्कार आहे. फक्त नाव आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे असं विचारलं जाऊ शकते. पहिले 3 किमान लक्षात ठेवा फ्रान्सपर्यंत. हे एकदा आपण रीड करून घेऊ. चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द लोग्यू पपुआ न्यू गिनी सर्वोच्च पुरस्कार. ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्त सरकारचा सर्वोच्च पुरस्कार. चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीचा सर्वोच्च पुरस्कार. त्यानंतर एबाकल हा पलाऊ या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा पण लक्षात असू द्या. 41वा पुरस्कार होता 2023 या वर्षातला. नरेंद्र मोदी यांना तो मिळालेला आहे. प्रदान कोणाकडून केला जातो? लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट हिंद स्वराज संघ यांच्याकडून तो त्या ठिकाणी प्रदान केला जातो. स्थापना आहे बघा 1983ची. 1 लाख स्मृतिचिन्ह सन्मानपत्र हे स्वरूप आहे. या आधीचा 22चा डॉक्टर टेसी थॉमस यांना तो मिळाला आहे. भारताच्या मिसाईल उमंत्या आहेत. त्यानंतर बॅलेंडिओर पुरस्कार हा फुटबॉल मधला एक महत्वाचा पुरस्कार आहे. फुटबॉल क्षेत्रातला पुरुष या मेल या कॅटेगरीमध्ये लिओनल मेस्सी अर्जेंटिनाचा आहे. 8व्यांदा त्याने बॅलेंडिओर पुरस्कार जिंकलेला आहे. महिला एतना बोनमती स्पेनच्या फुटबॉलपटू आहेत. पुरुष आणि महिला दोन्ही लक्षात असू द्या. पुढे आहे बघा गांधी शांतता पुरस्कार 2021, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023. कन्फ्युजन होऊ नये याच्यामुळे आपण हे एका ठिकाणी घेतलेलं आहे. हे अलीकडेच 23-24 मध्ये हे पुरस्कार जाहीर झालेले आहे. ठीक आहे. राज्यसेवेसाठी IMP आहे. गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार 2021 जाहीर झालेला आहे. 21 जरी या ठिकाणी असलं तरी हा पुरस्कार अलीकडील आहे 2023 मध्ये. ठीक आहे. 23-24 मध्ये जाहीर झालेले आहे. तर गीता प्रेस गोरखपूरवाला उत्तर प्रदेशमधील ही संस्था आहे. हिला हा गांधी शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्थापना आहे गांधी शांतता पुरस्काराची UP मधील काय आहे ही संस्था आहे गीता प्रेस गोरखपूरवाला. स्थापना आहे 1995 पुरस्काराची. 1995ला काय होतं? महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त गांधी शांतता पुरस्कार त्या ठिकाणी सुरू करण्यात आले.
स्वरूप आहे बघा 1 कोटी रुपये, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह. महात्मा गांधी यांच्या आदर्शावर चालणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. व्यक्ती किंवा संस्था. ठीक आहे. केंद्र सरकारचा तो पुरस्कार आहे बघा, गांधी शांतता पुरस्कार. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 हा IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड्स नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया देशातील कोविड-19 योद्धांचे प्रतिनिधी म्हणून या 2 संस्थांना, IMA इंडियन मेडिकल असोसिएशन हा असा फुल फॉर्म आहे बहुतेक, त्यानंतर ट्रेंट नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या 2 संस्थेला तो मिळालेला आहे. सुरुवात आहे 1986. कोणाकडून दिला जातो? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट कडून प्रदान केला जातो. शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी देण्यात हा येतो. हा डॅनियल बरेनबोईम आणि अली अबू अव्वाद या दोघांना प्राप्त झालेला आहे. संगीत, संवाद आणि अहिंसक साधनांद्वारे इस्रायली व पॅलेस्टाईनी नागरिकांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. ठीक आहे. डॅनियल बरेनबोईम आणि अली अबू अव्वाद. सुरुवात आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्काराची 1986 ची. दोन्ही पुरस्कार एक राष्ट्रीय एक आंतरराष्ट्रीय 86 मध्ये सुरू झाले. ठीक आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार. दोन्ही पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट करून हे प्रदान केले जातात. तर पुढील आता काही वन लाइनर मध्ये आपण घेतलेले आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करू. धन्यवाद.